श्री स्वामी समर्थ. संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी खाता येईल असा आणि पटकन होणारा चिवडा बनवणार आहोत. चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये भाजके पोहे भाजून घ्यायचे आहेत. दिवाळीच्या चिवड्यामध्ये असे भाजके पोहे वापरले जातात, त्यामुळं मी ह्याच पोह्यांचा चिवडा बनवत आहे. पोहे आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरती भाजले तर ते लवकर करपतील, क्रिस्पी होणार नाहीत. इथं मी बारीक गॅसवरती भाजत आहे, त्यामुळं पोहे करपणार नाहीत आणि क्रिस्पीसुद्धा होतील. असे अधूनमधून पोहे हलवत राहायचे, म्हणजे ते खाली लागणार नाहीत, करपणार नाहीत. पोहे क्रिस्पी झालेत की नाही हे चेक करण्यासाठी असं एक मुरमुरा हातात घेऊन तो तोडून बघायचा. जर तो पटकन तुटला, त्याचा आवाज आला, तर मग आपल्याला पोहे काढून घ्यायचे. इथं मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये चिवडा बनवत आहे. हा चिवडा बनवण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही, पटकन होतो. मुरमुरे भाजून झाले की ते आपण काढून घेऊ आणि गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण सगळ्यात आधी मका तळून घेऊ. मका तळण्यासाठी तेल आपल्याला जास्त लागतं, त्यामुळं सगळ्यात आधी आपल्याला मकाच तळायचा आहे. कमी तेलात मका तळला तर तो जास्त फुलत नाही, तो कडकच राहतो. म्हणून आपण आधी मकाच तळून घ्यायचा. थोडा थोडा करून आपल्याला सगळा मका तळून घ्यायचा आहे. मका तळत असताना तो फुल गॅसवरती कडकडीत तेलामध्येच टाकायचा, तरच तो फुलून येतो. तेल जर कमी गरम असेल तर तो जास्त फुलणार नाही. थोडा थोडा करून आपल्याला सगळा मका तळून घ्यायचा आहे. आता आपला मका तळून झालेला आहे, तो आपण एका पेपरवरती काढून घेऊ. मका तळून झाला की त्याच तेलामध्ये आपल्याला सुकं खोबरंसुद्धा तळून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे आपल्याला उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत. खोबरं तेलात जास्त वेळ तळायचं नाही. गोल्डन ब्राऊन रंगावरती आलं की लगेचच काढून घ्यायचं, नाहीतर खोबरं खूप करपेल. खोबरं काढून झालं की त्याच तेलामध्ये आपल्याला भाजकी डाळसुद्धा तळून घ्यायची आहे. भाजकी डाळ आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायची आहे आणि मग ती काढून घ्यायची आहे. भाजकी डाळ तळून झाली की त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.
शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत. फुल गॅसवरती तळल्यावर शेंगदाणे क्रिस्पी होणार नाहीत. वरतून पटकन लाल होतील आणि आतमधून क्रिस्पी लागणार नाहीत. शेंगदाणे तळून झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कढईमधलं तेल कमी करायचं आहे. कारण ह्याच तेलामध्ये आपल्याला चिवड्यासाठी फोडणी द्यायची आहे. तेल काढून झाल्यावर त्याच तेलामध्ये आपल्याला भरपूर असा कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची फोडणी द्यायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये जिरेसुद्धा टाकू शकता. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण तेलात छान मिक्स करून घेऊ, म्हणजे ती मऊ पडेल. आता आपण फोडणीमध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि चिवडा मसाल्याचं एक पूर्ण पाकिट टाकून घेऊ आणि अंदाजानुसार मीठ टाकून घेऊ. मीठ आपल्याला जास्त टाकायचे नाही, नाहीतर चिवडा खारट होईल. कमी मीठ पडलेले चांगले. वरतून टाकता येते आपल्याला परत. फोडणी आपली तयार झाली आहे. तर आता आपण एका मोठ्या घमेल्यामध्ये भाजलेले पोहे घ्यायचे आहेत. पोहे टाकून झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला तळून घेतलेला मका टाकायचा आहे. आता आपण त्यामध्ये तळलेले खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि भाजकी डाळ टाकून घेऊ. ह्या चिवड्यामध्ये मी घरी बनवलेली शेव घेतलेली आहे. आता आपण चिवडा एकदा मिक्स करून घेऊ. केलेली फोडणी थंड झाली की आपण ती चिवड्यावर टाकून चिवडा मिक्स करून घेऊ. चिवडा दोन्ही हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो मसाला पूर्णपणे चिवड्याला लागेल. आता आपला चिवडा तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.